प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 19 एप्रिल 2024 शुक्रवार। प्रार्थनेत परंतु आम्ही स्वतःला प्रार्थना आणि सप्ताहाच्या सेवेसाठी सतत समर्पित करू। प्रेषित अध्यायाचे वचन 4। प्रार्थना खूप महत्त्वाची आहे। प्रार्थनेचा स्वर्ण वेळ इतर कामामध्ये वाया चालवा नका। तुम्ही प्रार्थना करता त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आत्मा पवित्रतेत जपून ठेवू शकता। प्रार्थनेद्वारे तुम्ही शैतानाची शक्ती नष्ट करू शकाल आणि तू विजयात आपले डोके उंच ठेवशील। केवळ प्रार्थनाच आपल्याला शैतानापासून वाचवू शकते। सुरुवातीच्या चर्चमध्ये अनेक समस्या होत्या। जेव्हा विश्वासणारे वाढले, शीख लोकांनी तक्रार केली की त्यांच्या विधवांची काळजी घेतली जात नाही। अननिया आणि सफीरा पवित्र आत्म्याशी गोटे बोलले। त्यांचे दाबा विकताना मिळालेल्या रकमेचा काही भाग लपवून दुसऱ्या टोकाला यहुदी आणि रोमन सरकार यांच्या मुफ्त भयंकर चाचण्या झाल्या। या सर्व परीक्षांना तोंड देत असतानाही प्रेषित पीटर विचलित झाला नाही, तर तो खूप केंद्रित होता। तो म्हणाला, परंतु आम्ही स्वतःला सतत प्रार्थनेला आणि वाचनाच्या सेवेला देऊ। प्रेषितांचे कृत्य 6 अध्याय वचन 4। होय, प्रेषितांना माहीत होते की त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे। तुम्हाला प्रार्थनेचे मूल्य आणि सामर्थ्य देखील लक्षात आले पाहिजे। गुडघ्यावर प्रार्थना करण्यात घालवलेला वेळ परमेश्वरासाठी महान आणि पराक्रमी गोष्टी सोडण्याची वेळ आहे। प्रार्थना हाच विजयाचा मार्ग आहे। जॉन वेस्लीने धैर्याने सांगितले, मला 100 प्रचारक द्या जे पापाशिवाय कशालाही घाबरत नाहीत। फक्त तेच नरकाचे दरवाजे हलवू शकतात आणि केवळ तेच या पृथ्वीवर स्वर्गाचे राज्य स्थापन करू शकतात। परमेश्वर त्यांची मुलांच्या प्रार्थनेचे नक्कीच उत्तर देईल आणि स्वतःहून वागणार नाही। तुम्हाला प्रार्थना करण्यापासून रोखण्यासाठी शैतान तुम्हाला थकवा आणण्यासाठी अनेक गोष्टी आणू शकतो। हताश विचार जसे की माझे नवराही मला गैरसमज करतो आणि माझ्याशी कठोरपणे बोलतो, मी प्रार्थना कशी करू शकतो? किंवा तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावू शकता आणि म्हणू शकता की माझ्या पत्नीचा आता माझ्यावर विश्वास नाही आणि ती नेहमी माझ्यावर संशय घेत। हे लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी सुख नाही, मग प्रार्थना करून काय उपयोग? जरी अंतर तुमच्या हृदयाला केरला आणि तुम्हाला प्रार्थना करण्यापासून रोखत असले तरी तुम्ही प्रभू येशूच्या सर्वांच नावाचा दावा करत राहावे। केवळ तेच देवाचे अस्तित्व तुमच्यामध्ये आणण्यास सक्षम असेल। देवाचे मुलांनो, जेव्हा तुम्हाला प्रार्थना करणे कठीण जाते तेव्हा कठोरपणे प्रार्थना करा, कारण अंधारमुळे तुम्हाला प्रार्थना करण्यापासून प्रतिबंधित होते। खचून न जाता प्रार्थना करा आणि न थांबता प्रार्थना करा आणि परमेश्वर तुमच्या जीवनात एक महान चमत्कार करेल। पुढील ध्यानासाठी श्लोक। तो दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि त्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांना ते शक्ती वाढवतो। पण जे प्रभूची वाट पाहत आहेत ते पुन्हा सामर्थ्य वाढवतील। ते गरुडासारखे पंख तरुण वर चढतील, ते धावतील आणि खचून
जाणार नाहीत. ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत. येसाया 40 अध्याय 29 आणि 31 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 सामुएल अध्याय 7 आणि 8 आणि संध्याकाळी लूक 15 अध्याय 1 ते 10 वचन. धन्यवाद.